ही लढाई सुरू आहे म्हणजे इथून बक्षीसपात्र फेरीसाठी ही पात्रता फेरीची आपण पाहतोय मॅच आपल्या सगळ्यांच्या वेळीला. इथे आमचे या परिसरातील अजून एक नामांकित समालोचक स्वप्नील अवाले मॅन फ्रॉम वेकरा यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मी स्वागत करतोय आणि विनंती स्वप्नीलला यायचं मंचावरती. या आपलं स्वागत आहे. मॅचकडे मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा घेऊन जाईन. पॉवर प्लेला सुरुवात. पहिला बॉल, गोलंदाज तयार. ओ व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अटॅक. बॉल खेळाडू कक्षेमध्ये सरळ बेधडक धडकतोय सीमारेषा बाहेर आणि हा येतोय चौकार. अगदी त्यांची फलंदाजी आपल्याला ताकदवर पाहायला मिळते. सो मोठ्या फटक्यासह पुढे जाण्याचा निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल पण जवळ आलेत. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. मयुरेश आणि दीपेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेत आणि त्यामध्ये आपण पाहतो पहिल्या बॉलवरती चौकारानं केलेली सुरुवात. संघ देखील तसाच परफॉर्मन्स दाखवतो आपल्या संघाचा हितासाठी. इथे आपण पाहतोय इथे बॅट्समन जो आपण पाहतोय जो ओपन करतोय आणि ओपनिंग ब्लास्टर मैदानामध्ये धडकलाय. फुल टॉस लेनचा बॉल गॅपमधून काढायचा प्रयत्न आपण इकडे पाहतोय. स्वर्गीय परेश दादा डोंगरे यांच्या स्टँडमध्ये बॉल आपण तिकडे जाताना पाहिला. समोर आडवे गेले फिल्डर, त्यांनी बॉलला चांगलं स्टॉप केलं. फेकी स्ट्राईक एंडला झाली तोपर्यंत आपण बघितलं की स्ट्राईक रोटेशनमध्ये देखील सातत्यपणा टिकवण्याचा जो कार्य आहे तो त्यांनी सुरू केलाय. सो या बॉलवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा धावफलकावरती आल्यात. बिनगळ्याचा मोबदला आहे. प्रोजेक्टेड स्कोअर आपण पाहतोय अशाच पद्धतीनं फलंदाजी झाली. 2 मध्ये 6 आले तर 18 धावा बरोबर बनतील, 54 पर्यंत पोहोचतील. बट ह्या धावा भरपूर आहेत. हवेत खेळलेत बॅटच्या मधोमध. प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे अँड राईट गॉट इट फ्लाइट. इट इज राईट माय टॉप इट. काय फटका, लाजवाब फटका. बॅट्समन दीपेश भोईर आता मैदानामध्ये आग ओकतोय. 6 केली आहे सुरुवात. ऑन स्ट्राईक तो पुन्हा एकदा तयार आहे. खोलात यू मिस आय विल हिट. फर्निचर डिस्ट्रॉय आणि त्रिफला उद्ध्वस्त, फलंदाज बाद. बसलाय आणि या पहिल्या विकेटनं आता थोडासा आपण पाहतोय डिस झालाय वाकलन संघाचा. मी म्हणेन फलंदाजीचा क्रम, कारण पहिला गडी बाद झाल्यानंतर आपण बघितलं की आता दुसऱ्या गड्याला संधी मिळते. सो दीपेश भोईरची जी विकेट आली ती विकेट आपण पाहतोय महत्वाची होती उसटण्यासाठी. विकी जाधव मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकासाठी आपण तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी. इथे पहा लिडेज डायरेक्ट करायचा प्रयत्न डेंजर एंडकडे. ओ सुखरूप पोहोचलेत. ॲज अ बॉलर म्हणून चांगली गोलंदाजी आणि आपण पाहतोय चांगला बॅकअप देखील त्यानं दिलाय रोशन हजारे. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी सध्यापर्यंत केलेली आहे. 5 चेंडू फेकले, 13 धावा त्यानं खर्च केल्यात, परंतु एक महत्वाचा गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा मयुरेश भोईर. 5 धावा धावफलकावरती त्याच्या वैयक्तिक अकाउंटमध्ये जमा आहेत. तर टीमच्या टोटल खात्यामध्ये 13 रन्स पाहतो. लास्ट बॉल पॉवर प्लेचा. पॉवर प्ले मध्ये आक्रमण, लॉंग ऑन टार्गेट. वन्स अगेन ऑन ड्राईव्हचा फटका आणि बॉल स्मॅश करत असताना षटकार. संघ आणि आघाडीची जोडी आपण पाहतो विस्फोटक. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय त्यांनी. ॲज अ बॅट्समन जे 2 फलंदाज मैदानामध्ये दीपेशनं केलेली सुरुवात, मयुरेशचा आतापर्यंतचा जिवंत खेळ. 3 मध्ये 11 त्यांना आपल्या संघासाठी दिल्यात. एकूण 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक गड्याचा मोबदला आहे. सो ओव्हर नंबर 2 मध्ये नवीन गोलंदाजाला इथून प्राचारण केलं जाईल. जिथे आपण पाहतोय VRCC उसटणेकडून समीर पाटील या खेळाडूची आता इथे निवड झालेली आहे ॲज अ बॉलर म्हणून मैदानाच्या आतमध्ये. धावा वाचवणं महत्वाचं आहे. या मैदानावरती 15-16च्या सरासरीनं धावा बनलात आणि धावा चेज होण्यासाठी आपण पाहिलं की कठीण झालंय.
जरूर कठीण झालंय. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. हाही बॉल पंच पॉवरफुल बॅट्समन विकी आणि विकी जाधवच्या बॅट मधून हा जून एक खणखणीत प्रहार षटकार. काय फलंदाजी विकी जाधव. वनडाऊनला संधी आणि आल्या आल्या पहिला बॉल डॉट. त्यानंतर मात्र हा जो पंच आहे तो पंच आपण त्याचा पॉवरफुल पाहिला. मागील मॅचमध्ये नेट नंबर 5 वरती संधी होती. आता आपण पाहतो वनडाऊनला तो मैदानामध्ये आलाय बिकॉज ऑफ धावा बनवल्या होत्या त्यानं. सो त्याची निवड झाली आहे आणि इम्प्रूव्हमेंट जर पाहिली तर खेळातील चांगली आहे. अनुभव देखील चांगला आहे खेळाडूकडे. असं म्हणतात की अनुभव एक ऐसी कंगी आहे जो सरके बाल झडणे पर हमें मिळते. त्या पूर्णपणे मी म्हणेन अनुभवाचा वापर तो मैदानामध्ये करतोय आता. आणि या प्रकारे फटका खेळणं हे मी म्हणेन इमर्जिंग स्टार खेळाडूला कमी जमतं. मग ऑफ साईडला टार्गेट करून तेही षटकार मारणं. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. लाऊड शॉट तिकडे अपील साकारली होती विकेट किपरनं. बट पंचांनी हा क्लेम मात्र त्यांचा स्वीकारला नाही आहे. सो अंपायर डिसिजन जो होता त्यांना कुठेतरी चॅलेंज ते करत होते. बट पंच देखील सक्षम आहेत. समीर पाटील पुढचा चेंडू. हा चेंडू डायरेक्टेड करायचा प्रयत्न आहे आणि रन तिथे कंप्लीट आपण पाहतोय. सिंगल. मयुरेशला ऑन स्ट्राईक आणण्यासाठी हा जो धावेचा प्रयत्न होता त्यांचा यशस्वी झाला. एका धावेने धावसंख्या फलक पुढे 26 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या होत्या. सो आता आपण जर विचार केला तर धावा त्यांच्या खात्यात आपल्याला पाहायला जरूर मिळतात. षटकामधून 3 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी समीर पाटीलजी. मयुरेश पोईर ऑन स्ट्राईक. 3 दिलात. 3 दिल्यात. यावेळेला स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन चांगलं आणि बॉल आपण पाहतोय अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. तीरपेरेषेतलं हलकसं वलन आणि बॅट्समन पूर्णपणे तिथे आपण पाहिलं की निष्क्रिय झालाय मोठा फटका कन्वर्ट करण्यासाठी. यात काही शंका नाहीये. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. हाही बॉल हवेत खेळायचा प्रयत्न खूप उंच. फार दूर नाहीयेत फिल्डर. मिड विकेटचा खेळाडू झेल खाली डाऊन टू ग्राउंड आणि झेल कॅरी करत असताना आपण पाहतोय झेलबादच्या स्वरूपात हा वाकलड संघाला दुसरा धक्का. इथे झेलबादच्या स्वरूपात विकेट येताना आपण पाहिली आहे. सो मधामध्ये दुसरी विकेट 26 धावसंख्येवरती. 26ला दुसरा फलंदाज आपण पाहतोय जो बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निशांत भोईर आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आहे. पहिला आपचा खेळ सुरू आहे. या षटकातून आता फक्त 1 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या इनिंगमध्ये. उजव्या हातानं स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. ओ टप्पा चांगला आहे. बाउलचंही तेवढं छान आणि बॉल विकेट किपरकडे. सो हाही चेंडू आपण पाहतोय निर्धाव अशा पद्धतीनं. ओव्हर नंबर 2 13ची सरासरी पुन्हा एकदा पुन्हा मेंटेन. 2 षटकाच्या त्यानंतर 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी. पहिल्या ॲपमध्ये ऋत्वी 11 वाकलन. रक्तातून वाहते आमच्या राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो आणि मान जोकतो या मातीचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना तेवार मानाचा मुजरा करूया. पुन्हा एकदा इथे उपस्थित दर्शकांचं आपण स्वागत करूया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. ओव्हर नंबर 3 मध्ये डेतोरसाठी गणेश पाटील. गणेशवरती आक्रमण. ऑन साईडला फटका खेळलाय. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. डाऊन द ग्राउंड बॉल कलेक्शन चांगलं. स्वर्गीय परेश दादा स्टँड अगदी त्या स्टँड समोर आपण होतो. डेंजर एंडकडे नॉन स्ट्राईकला धोका. विकी जाधव अडचणीमध्ये आणि फलंदाज बाद. धावचीतच्या स्वरूपात तिसरा धक्का वाकलडला.
धावा धावफलकावरती आपण बघितला तिकडे आपण जरूर पाहू शकतो की विकेट देखील आली आहे. सो तिसरी विकेट आता इथे प्राप्त झाली आहे. अंतिम षटक गणेश पाटील चांगलं षटक. निशांत भोईरला स्ट्राईक आहे. 27 धावा आपण त्यांच्या धावफलकावरती पाहतोय. गणेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. हा डीजे मास्टर छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत ऐकवतोय. ते म्हणतात ना, मूर्तिकेचे पवित्र तव राखील हिंदवी स्वराज्य तव साकारेले गरजून या केलासी हिंदोच तव साजरा शिवराय तुझा माझा पुनशा मानाचा मुजरा. कुठं आणले वलगन लागली. स्ट्राइक एंडला खेळाडू तयार. मिस टायमिंग स्ट्रोक. हाही बॉल जेलसाठी चान्स. ओ उडता अंश. VRCC उसाटण्यासाठी हा सनराईज करून घेणारा कॅच. फलंदाज बाद. साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. उडत झेल टिपला अंशनं. जबरदस्त कामगिरी. 33 ला 5वा विकेट गारज आपण पाहतोय वाकलन संघाचा. अंतिम 2 बॉल शिल्लक. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. लास्ट मिनिटला एका पायावरती वेट ट्रान्सफर आणि जम्प, त्यानंतर हातामध्ये झेल. सो 2 झेल आपण त्याला लागोपाठ टिपताना बघितल्यात. आडव्या बॅटमध्ये खेळायचा प्रयत्न होता पंचांकडे. वाईटसाठी क्लेम. तिकडे पहा विकेट किपर धावत आहे. दृष्टीरक्षकांना आपलं काम बजावलं. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला धोका आणि अशा पद्धतीनं इथेही विकेट. हा चेंडू जो तो आपण पाहतोय निर्धाव बॉल आणि अशा पद्धतीनं पहिला आपचा खेळ समाप्त. 33 धावा बनवत 34 धावांचे टार्गेट इथून आपण पाहतोय वाकलंड संघानं आता इथून VRCC उसाटणे संघासमोर ठेवलेला आहे. 18 ला 34 हवे असतील. कसा होणारा खेळ याचा तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. ग्रामस्थ मंडल चषक 2025 हे सुवर्ण पर्व आजचा पहिला दिवस आहे. सो उद्या आपण दुसऱ्या चरणामध्ये उतरणार आहोत. पुन्हा एकदा भेटूयात असाच एक सामना, अशीच एक लॉटची कहाणी घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना आमचा धन्यवाद. मी हार्दिक स्वागत करतो. आजच्या दिवसामध्ये ही शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यातून जो संघ जिंकेल तो लकी संघ राहील, कारण की आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा पहिला संघ जो सुपर 4 साठी दाखवेल. कोणता संघ आज आजच्या दिवसामध्ये लकी राहील हे पाहणं देखील गरजेचं. मॅच पाहायला मिळतं एका साईडला VRCC उसाटण्यानं त्या संघासमोर फाईट करत असताना संघ ऋत्वी 11 वाकलन या 2 संघांदरम्यान ही मॅच. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये खरं तर बॅटिंग केली ऋत्वी 11 वाकलन टीमनं. पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 33 धावा जमा केल्या. 11च्या सरासरी धावा जमा केल्या आणि आता सेकंड सत्रामध्ये 34 धावेचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल VRCC उसाटणे टीमला. उसाटणे संघ म्हटलं तर आमचे को कॉमेंटेटर मित्र अर्थात आदेश पाटील यांच्या गावाचा संघ आहे. ते आले असेल तर आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला विनंती आहे उसाटणे संघ
लगेच सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 18 बॉल आणि लक्ष 34 धाब्यांचा प्रवास हे मॅच मध्ये सुखरूप राहील का VRCC उसरे टीमसाठी की या प्रवासामध्ये पूर्णपणे अडचणी हे निर्माण करेल गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीम. चला सलामीची जोडी लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सलामीची जोडी खेळपट्टी वर्दी. दोन सलामीर तुम्हाला पाहायला मिळतात. फलंदाज विनायक पाटील आणि त्याला साथ देत असताना समीर पाटीलची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ आपला अधिराज्य या स्पर्धेमध्ये कायम ठेवेल. 18 बॉल मध्ये लक्ष पाहिलं तर 34 धाब्यांचा प्रवास VRCC उसाने टीम समोर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. पहिला षटक फेकत असताना गोलंदाज दीपेश भोईर हा मुख्य ट्रम्प कार्ड ऋत्वी 11 वाकलन टीमचा. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल हलक्यातनं फुश केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली. पहिल्या बॉल वरती सिंगल पाहायला मिळतं. एक धावेनं वैयक्तिकेनं संघाचं अकाउंट हे ओपन केलंय. फलंदाज विनायक पाटीलनं स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती समीर पाटील हा फलंदाज. पहिला षटक म्हटलं तर पेवनचं षटक. सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी मॅच मध्ये दीपेश भोईरला करावी लागेल. प्रहार केला, आक्रमण केलाय. फटका स्लॉट मध्ये होता, फेकून दिला प्लॉट मध्ये. फलंदाज समीर पाटीलच्या बॅट मधून हा ब्रँड षटकार. बॉल वरती परिचय दिला फलंदाज समीर पाटीलनं. 6 धाब्यानं अकाउंट ओपन केलं संघ. 7 या आकड्यावरती पुढचा बॉल पुन्हा प्रहार. हो इथे चुकी केली. जीवनदान दिलं समीर पाटीलला. हे कर्दनीकर राहील गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीम साठी. आणि या बॉल वरती धाबा आल्या 2च्या मदतीनं संघ देखील पुढे सरकला. टोटल फलकावरती धाबा पाहिला. संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. 9 धाबा धाव पुस्तकावरती दिलेला जीवनदान म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमना. समीर पाटीलला दिलेलं जीवनदान आता त्याची किंमत कुठपर्यंत मोजली जाईल. हा प्रॅकर बॉल होता. बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये आला नाहीये. आता इथे कॅच सोडणार नाहीये. हा पहिला धक्का. समीर पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. VRCC उसानी टीमला हा पहिला धक्का. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. पहिली विकेट पहिला खेळाडू मैदानातून बाहेर झालाय. समीर पाटील मैदानातून बाहेर झाला. तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोशन हजारी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर संघ 9 या आकड्यावरती. लक्ष पाहिलं तर 34 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये VRCC उसाने टीम समोर. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. हा देखील फटका फसलाय. सलगचा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना VRCC उसाने टीमला दबाव टाकतो, दबाव निर्माण करतो. गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 वाकलन जिथे सलगचा दुसरा विकेट मैदानातून बाहेर.
आज ज्यांचा देखील टेनिस क्रिकेटमध्ये आपण बिझी शेड्यूल पाहतोय ते ऑफिशियल अंपायर्स सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय ते आमचे प्रशांत फडके उर्फ बालूबाई. आपलं स्वागत आहे. टोटल फलकावरती धावा पाहिला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. संघ 9 या आकड्यावरती 2 विकेट गमावल्यात. प्रेशर निर्माण केलंय. गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमनं अगेन्स्ट केणाऱ्या VRCC उसाटणे टीम समोर विकेट वाचून खरं धावा चेस कराव्या लागते ना. अशा स्थितीमध्ये जर वारंवार विकेट गमावलं तर प्रेशर हा वाढेल. बॅटिंग करत असताना उसाटणे संघावरती ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेगा. हो सुपर बॉल परफेक्ट यॉर्कर. तेच तर वेगवान बॉल डिलिव्हर केलाय. अंतिम बॉल देखील निर्धावला. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 2 बाद बॅटिंग करत असताना VRCC उसाटणे संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. सहा चेंडूचा खेळ समाप्त झाला. 6 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली 9 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना उसाटणे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये तब्बल 25 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. फलंदाज विनायक पाटील सध्या इन ऍक्शन. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल ऑफ साईडला अलाउन द कार्पेटनं हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलते फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एक धाब्यानं संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना VRCC उसाटणे अजूनही समीकरण पाहिलं येणाऱ्या 11 बॉल 24 धावांची गरज. समोर प्रेम पाटील प्रार केलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला पकडलाय झेल. संपला फलंदाज प्रेम पाटीलचा खेळ हा धक्का लागलाय तिसरा उसाटणे टीमला. धावसंख्येचा विचार केला संघ 10 या आकड्यावरती 34 धावांचं घेते लक्ष पार करत असताना थोडासा अडचणीखाली आलाय VRCC उसाटणे. समीकरण पाहिलं ना तर येणारे 10 बॉल 24 धावांची गरज आहे. 1 किंवा 2 मोठे फटके आल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार करेल VRCC उसाटणे. मात्र विनायक पाटीलला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल आणि एखाद्या खेळाडूला त्याला साथ द्यावी लागेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल मयुरेश भोईर ऑफ साईडला खेळलाय. फटक्यात चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चुनला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धाव सध्या जमा करत असताना उसाटणे संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. स्ट्राईक आता रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज पाहता आज ओपनर विनायक पाटील हा खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. पुन्हा एकदा सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकार दिला. एकच धावेनं समाधान. सिंगल डबल धावफलक पुढे सरकला. टोटल 12 या आकड्यावरती समीकरण पाहिलं तर आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये करायचे आहेत 22 धावा. त्याच्यामुळे या 2 बॉल मध्ये किमान एक तरी मोठा फटका हवाय. समोर फलंदाज पाहिलं विकी पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन वरती 8 बॉल मध्ये 22 धावांची गरज. त्याच्यामुळे या 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका. तोच प्रयत्न ऑफ साईडला गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं पम्बलिंग थोडं लेझी क्रिकेट. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र एकच धावेनं समाधान मानला. एक धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं 7 मध्ये 21 धावांची गरज आहे. विनायक पाटील सलावीरचा खेळाडू अद्याप शांत ठेवला. आता इथून शांत बसून जमणार नाही. मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. विनायक पाटीलला प्रहार करावा लागेल. त्या शीर्षानं हा थोडासा वेटा नॉच लेट कटचा फटका. अंतिम बॉलवरती डिक्लेअर मध्ये सिंगल आली. अशा रीतीनं यस पाटकटने सिंगल आहे.
अशा रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल 20 धावांची गरज. त्याच्यानंतर भावी नगरसेवक मिनालभाई पडके, ओम साई मोबाईल शॉपचे सर्व यांचे इथे शुभागमन झालंय. आज आम्ही पाहिलं या स्पर्धेमध्ये अनेक सारे भावी नगरसेवक आहेत. नक्की कोण उमेदवार आहे आम्हाला देखील प्रश्न पडलाय. सगळे नगरसेवक. 6 बॉल गरज 20 धावांची. विनायक पाटील अद्याप केलपट्टीवरती त्याला मागे 2 षटकामध्ये शांत ठेवलाय. आता इथून प्रहार करावा लागेल. अभिनय तर कभी नाही. पाहिलेलं स्वप्न जर सत्यात उतरायचं असेल तर तुम्हाला मेहनतीची पराकष्ट मॅच मध्ये करावी लागेल. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता VRCC उसंडे टीमला करावा लागेल. 6 बॉल 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निशांत भोईर, तिसरा ट्रम्प कार्ड वाकलन टीमचा. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा हा ट्रॅकर होता. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही. पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. समीकरण बदललंय. 5 बॉल 20 धावांची गरज. जसजसे डॉट चेंडू येते तस तसा प्रेशर सध्या बॅटिंग करत असताना VRCC उसंडे टीम वरती असेल. 5 बॉल 20 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती निशांत भोईर, हा तिसरा ट्रम्प कार्ड. बाकी 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्या कामगिरीवरती पाणी पेडलं जाईल का? यस, तोच प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये विनायक पाटीलच्या पाठमधून येतोय. हा ब्रांड षटकार. त्याला 6 धाब्यानं संघ 20 आकड्यावरती. 34 धाब्यांचं लक्ष होतं. आता येणारे 4 बॉल 14 धाब्यांची गरज. हलवापणे शिरकाव करतो मॅच मध्ये VRCC उसाडणे. विनायक पाटील सलामीचा खेळाडू मॅचला फिनिश करून देईल का उसंडे टीम साठी, हे पाहणं देखील गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल निशांत भोईर शांत ठेवेल का विनायक पाटीलला. स्लोवर बॉल, चेंज द स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, स्किलचा वापर करत असताना या मॅच मध्ये निशांत भोईर ज्यानं शांत ठेवलं विनायकला, जिथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. समीकरण बदललंय. आता येणारे बॉल शिल्लक 3 आणि 3 मध्ये अजूनही 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. सामना जिंकायचा असेल तर VRCC उसाडे टीमला येणाऱ्या 3 बॉल मध्ये कंपल्सरी 14 धावा बनवायला लागतील. आत्मविश्वासानं खेळ साकारावा लागेल. सध्या इन ऍक्शन फलंदाज विनायक पाटीलला. तीन बॉल 14 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर शिरकाव करे मॅच मध्ये VRCC उसाडणे. विनायक पाटील सलामीचा खेळाडू मॅचला फिनिश करून देईल का? मात्र तेवढीच चांगली ताकदवर गोलंदाजी सध्या साकारता मॅच मध्ये गोलंदाज निशांत भोईर हा गोलंदाज. 3 बॉल 14 धावांची गरज. गोलंदाज तयार. हा ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला सुगंधित करणारा बॉल डिलिव्हर केलाय. सरळ चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. मॅच मध्ये पगडा हे मजबूत केला. गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 वाकलन टीमना येणारे आता 2 बॉल 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, त्याच्यामुळे एखादा लक फॅक्टर हवाय सध्या बॅटिंग करत असताना VRCC उसाडणे टीमला. थोडसा दुखापत गोलंदाज जाणवतोय, त्याच्या कारणाचा बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज झालाय विकी. 2 बॉल 14 हा समीकरण. लक फॅक्टरची वाट पाहतोय VRCC उसाडणे. एखादी चुकी गोलंदाजच्या माध्यमातून ती घोड चूक केली जाईल का? गोलंदाज विकी. हो, इथे मात्र बॅक टू द बॉलर. शेवटचा अंतिम बॉल. 1 बॉल 14 धावांची गरज. आज स्पर्धेचा पहिला दिवस. पुन्हा एकदा सर्व आयोजक कमिटीचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय की एक दिवस समालोचनाची संधी दिली. पुन्हा एकदा सर्व आयोजक कमिटीचा आम्ही आभार व्यक्त करतोय. यस, आजच्या पहिल्या दिवसामध्ये सुपर 4 साठी संघ दाखल होतोय. अभिनंदन टीम ऋत्वी 11 वाकलन. हार्ड लक VRCC उसाडणे टीम.